सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। काल आपण सिद्धार्थ गौतमांनी समाधी मार्गाचं शिक्षण कशा प्रकारे घेतलं ते पाहिलेलं आहे। समाधी मार्गाच्या ज्या काही पायऱ्या आहेत, 7 सिद्धी आहेत, त्याची सुद्धा माहिती आपण पाहिली। पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, रूप ध्यान, अरूप ध्यान, याची माहिती आपण पाहिलेली आहे। आणि त्याच्यानंतर आणखी एक पायरी, 8वी पायरी सिद्धार्थ गौतमानं प्राप्त केलेली आहे। अशा प्रकारे समाधी मार्गाचं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं। आणि नंतर त्यांनी वैराग्याची कसोटी घेतली, म्हणजे परीक्षा घेतली की आपण वैराग्याचा सुद्धा अनुभव घेतला पाहिजे, म्हणजे तपश्चर्या काय असते याची पण आपण अनुभव घ्यायचा। याचा पण आपण अनुभव जर आपण घेतला तर आपण लोकांना अधिकारवाणीनं आपल्याला बोलता येईल। अशा प्रकारची वैराग्याची जी कसोटी आहे, ती वैराग्याची कसोटीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे। आणि वैराग्याची कसोटी घेत असताना उरुवेला येथे त्यांना राजगृहामध्ये जे 5 परिव्राजक भेटले होते, ते उरुवेला इथे सुद्धा त्यांना भेटले। आणि त्यांनी सिद्धार्थ गौतमाला गुरु मानलं आणि त्यांची सेवा केली। आणि अशा प्रकारे त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केलेली आहे। तथागत सिद्धार्थ गौतमांनी कशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे याची माहिती आपण काल पाहिलेली आहे। आणि ती तपश्चर्या करता करता जेवढा जास्तीत जास्त त्रास शरीराला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला। आणि जेवढं कमीत कमी अन्न प्राशन करता येईल तेवढं अन्न कमी प्राशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि एक दिवस असा आला मग की ते एकाच ठिकाणी तपश्चर्येमध्ये बसून त्यांच्या अंगावर चिखल मातीचे थर तयार झाले। आणि ते चिखल माती वाळल्यानंतर त्याचे पोपडे होऊन ते खाली पडत होते। फार अशी दुरावस्था त्यांच्या शरीराची झाली आणि त्यांचं शरीर अतिशय क्षीण झालं, हडकुडं झालं, पूर्ण शरीराचा सांगाडा झाला। आणि अशा अवस्थेमध्ये पोटाला हात लावला तर पाठीचा कणा दिसायचा आणि पाठीला हात लावला तर पोट दिसायचं। हे सगळं कशामुळे झालं तर अत्यंत कमी खाण्यामुळे। तांदूळाचा एक कण किंवा तिळाचा एक कण, डाळीचा एक कण, अशा एका दाण्यावर त्यांनी दिवस काढलेले आहेत। ही सगळी माहिती आपण काल पाहिलेली आहे। तर अशा प्रकारे गौतम यांनी वैराग्याची कसोटी घेतली, अनुभव घेतला। आणि गौतमाने सुरू केलेली ही तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे, यांचे स्वरूप अत्यंत उग्र असं होतं। ते आपण काल पाहिलं किती उग्र प्रकारे। उन्हात उभं राहायचं तर उन्हातच उभं राहायचं, केवळ उभं राहायचं तर केवळ उभंच राहायचं, बसलेलं असलं तर बसलेलंच असायचं। कित्येक महिने एकाच अवस्थेमध्ये राहायचं आणि कमीत कमी खायचं। अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षपर्यंत चालले होते। 1-2 महिने नाही किंवा 1-2 आठवडे नाही, तर 6 वर्ष ही भयानक अशी तपश्चर्या त्यांनी केली आणि आपलं शरीर संपूर्ण सुकून त्यांनी घेतलं। 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते, ताकद नव्हती राहिली शरीरामध्ये, त्याला हालचालही करता येत नव्हती, एवढं शरीर थकलं होतं, त्यांचं क्षीण झालं होतं। हालचाल करण्यापुरती सुद्धा शरीरामध्ये ताकद त्यांच्या नव्हती। तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता। तरीही सिद्धार्थ गौतमाला नवीन प्रकाश काही दिसला नाही। हा नवीन प्रकाश दिसण्यासाठी काय काय केलं नाही त्यांनी? ध्यान मार्गाचं शिक्षण घेतलं, सांख्य तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेतलं, वैराग्याची कसोटी घेतली, खूप सारे प्रयत्न केले, पण तरीसुद्धा काहीच प्राप्ती झाली नाही त्यांना। कुठलाही नवीन ज्ञान, नवीन प्रकाश त्यांना दिसला नाही। आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते, आणि हे सगळं त्रास कशामुळे सहन करून घेतला त्यांनी, की त्यांचं मन ज्या प्रश्नावर केंद्रित झालं होतं, ज्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी हे केलेलं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर एवढ्या मोठ्या तपश्चर्येमध्ये त्यांना अजिबात मिळालेलं नाही। त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाला त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता। सांसारिक दुःख, मानवी जीवनामध्ये दुःख का आहे, मानवी जीवनामध्ये दुःख का आहे, कशामुळे दुःख होते मानवी जीवनामध्ये, हा जो त्याचा प्रश्न होता, त्या प्रश्नाच्या बद्दल यत्किंचितही म्हणजे थोडासा सुद्धा त्याला उलगडा झाला नव्हता, थोडासा सुद्धा त्याला प्राप्त काहीच झालं नव्हतं त्याच्याबद्दलचं ज्ञान। तो प्रश्न तसाच होता।
तो स्वतःशीच विचार करू लागला. स्वतःशीच विचार केला सिद्धार्थ गौतमाने की हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. नंतर सिद्धार्थ गौतमा विचार करू लागला की आपली अतिशय अशी अवस्था खराब झालेली आहे, आपण हालचालसुद्धा करू शकत नाही जास्त. मग हा जो मार्ग आहे हा वासनामुक्त होण्याचा, वासना म्हणजे इच्छा, ज्या काही अनंत इच्छा आहेत आपल्या, ह्या अनंत इच्छापासून मुक्त होण्याचाही हा मार्ग नाही किंवा पूर्ण ज्ञानाचा सुद्धा हा मार्ग. यानं काही ज्ञानही आपल्याला मिळालं नाही, आपण यामधून काही इच्छांमधून काही मुक्तही झालो नाही, अथवा आपल्याला मुक्तीसुद्धा मिळाली नाही. तिन्ही गोष्टी आपल्याला काहीच नाही मिळालं. मग कशासाठी केलं आपण हे एवढं 6 वर्ष वाया गमावले असं त्यांना वाटायला लागलं. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात. इहलोक म्हणजे हा लोक, ठीक आहे नाही, सांसारिक जीवन, इथलं जीवन जे सध्या आपण जगत आहोत, या इहलोकासाठी लोक दुःख भोगतात. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, आपल्या संपूर्ण जीवनच आपलं दुःखमय आहे. परंतु आपण त्या दुःखावर, ते दुःख कमी करण्यासाठी कशाचा उपाय करत असतो? सुखाचा उपाय करत असतो. साधनं वापरतो आपण, नाही का? सांसारिक जीवनातील सुखाची जी साधनं आहेत ती वापरून आपण दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे जरी आपल्याला वाटत असेल की आपण सुखी आहो, परंतु आपण अंतस्थ जर पाहिलं, खरंच आपल्या अंतःकरणाला जर आपण विचारलं, तर आपण काही सुखी नाही. त्या सुखाच्या तळाशी पूर्ण दुःख साठलेलं आहे. तर इहलोकासाठी काही लोक दुःख भोगतात, तर इतर काही लोक स्वर्गप्राप्तीसाठी कष्ट सहन करतात. स्वर्गाची प्राप्ती झाली पाहिजेत म्हणून भृगु ऋषींच्या आश्रमात जे तपस्वी होते हे सगळं स्वर्गाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत होते. आणि म्हणून कोणी या संसारिक सुखासाठी दुःख भोगतात, तर कोणी स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे, आशा असते त्यांना आज ना उद्या आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे, वाट पाहतो आपण सुखाची, आपले दुःखाचे दिवस निघूनच जातील, उद्या मात्र आपल्याला सुखाचे दिवस येतील. अशा प्रकारे आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. असं सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आलं की आशा अशी खराब गोष्ट आहे की त्या आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे नेहमी दुःखच आपल्या वाट्याला येतं. आणि नेहमी जे ध्येय आपल्याला प्राप्त करायचं असतं ते ध्येय प्राप्त होण्यासाठी सर्व प्राणी मात्र, मनुष्यच नाही तर संपूर्ण प्राणी मात्र, सगळे जे सजीव आहेत हे केवळ सुखाच्या आशेनं निश्चितपणे दुःखातच पडतात आणि दुःखच भोगत राहतात. सुखाचे तर काही क्षण असतात आणि दुःखाचे सुद्धा काही क्षण. आपण पाहिलेलं आहे की जगामध्ये कितीही श्रीमंत माणूस असला तर तो पूर्णपणे सुखी नाही, आणि कितीही गरीब माणूस असला तर तो पूर्णपणे दुःखीसुद्धा नाही. सुरूच राहते चक्र सुखाचं आणि दुःखाचं. आणि म्हणून ह्या सुखाच्या आशेनेच निश्चितपणे सगळे प्राणी मात्र दुःखात पडतात. आणि प्रश्न निर्माण झाला सिद्धार्थ गौतमांना की माझ्या बाबतीत तर असंच झालं नाही ना, मला सुद्धा आशाच होती, ध्यानसाधना शिकायची, वेगवेगळा अभ्यास करायचा, तपश्चर्या करायची, वैराग्याची कसोटी घ्यायची. का केलं मी हे असं? कारण मला सुद्धा काय होती? आशा होती. काय आशा होती? की या प्रयत्नामुळे, या कष्टामुळे काहीतरी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले काय? जसे लोक सुखाच्या आशेनं दुःखात पडतात, तसं मी सुद्धा सुखाच्या आशेनं या दुःखात पडलेलो आहे. आणि 6 वर्ष तपश्चर्या करून सगळा शरीराचा भंग केलेला आहे. म्हणून माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, मी जो दोष देत आहे मलाच, की मी सुद्धा आशेच्या मागं लागलो की मला सुख मिळेल, काहीतरी ज्ञानप्राप्ती होईल, परंतु दुःखातच पडलो, हा स्वतः त्यांचा अनुभव होता. मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, मी हा जो दोष मला देतो तो काही माझा प्रयत्न नाही आहे. मी काही प्रयत्न केलेला नाही अजून माझ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. तर मी काय घेतलेलं आहे? सगळ्या शिकवणुकीचा मी अनुभव घेतलेला आहे. कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून
उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. कारण प्रयत्न ही अशी गोष्ट असते, प्रयत्न करणं ही अशी गोष्ट असते की हीन दर्जाचा मार्ग टाकून माणूस उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा तो एक फार सरळ आणि साधा मार्ग आहे. प्रयत्न करणे, आपण प्रयत्न नाही करत. हा अनुभव सिद्धार्थाने घेतला, पण प्रयत्न नाही केले तर प्रयत्न जर आपण केले तर आपण उच्च दर्जाच्या मार्गाकडे आपली वाटचाल होऊ शकते. एवढी क्षमता, एवढी ताकद या प्रयत्न नावाच्या शब्दामध्ये आहे. म्हणून सिद्धार्थ म्हणतात की माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का? जे काही शारीरिक क्लेश मी आतापर्यंत सहन केले, एवढा त्रास दिला माझ्या शरीराला, लोकही खूप तपस्वी आपल्या शरीराला त्रास देत आहेत, तर हे जे शारीरिक क्लेश आहेत, या क्लेशांना धर्म म्हणता येईल का? याच्यातून काही प्राप्त होईल का आपल्या शरीराला त्रास देऊन? आपण पाहतो काही इतर धर्मातील जे बांधव आहेत त्या पाहतो आपण, ते किती तपश्चर्या करतात वेगवेगळ्या, ते बगर चप्पलचे चालतात वगैरे वगैरे. तर हे जे शारीरिक क्लेश आहेत याला धर्म म्हणता येईल का? ज्या अर्थी शरीराला क्लेश देऊन, शरीराला त्रास देऊन काहीही धर्माची प्राप्ती होत नाही. ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. फार महत्त्वाचं वाक्य आहे इथं, की ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते. आपल्या शरीराचं कार्य कसं चालते? आपल्या मनाच्या प्रेरणेने. आणि मन कोणाच्या ताब्यात आहे? पंच इंद्रिय आपले नाही का? आपल्या 5 इंद्रियाच्या ताब्यात मन आहे. आणि त्या मन जसं म्हणेल तसं आपलं शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचं थांबवते. त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य आहे. ही एक गोष्ट सिद्धार्थ गौतमांच्या लक्षात आली. हे लेखाचं मन जे आहे, मन जसं सांगेल तसंच शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचं थांबवते. त्या अर्थी मनात जे जे विचार येतात तसंच मन आपल्या शरीराला कार्य करायला लावते. म्हणून आपण आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारावर ताबा ठेवणं हेच योग्य आहे. याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की आपल्या विचारावर ताबा ठेवणे. आपल्या विचारावर ताबा ठेवणे म्हणजे आपल्या मनावर ताबा ठेवणे. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. फार उपमा दिलेली आहे की विचाराखेरीज माणूस कसा आहे? कुत्र्याप्रमाणे आहे. विचारच जर नसले आपल्याला आपला विकास करण्याचे, आपली प्रगती करण्याचे, खरं काय आहे, खोटं काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे जाणून घेण्याचे विचारच जर आपल्याजवळ नसतील तर ते विचाराखेरीज विचार जर नसले तर माणसाचं शरीर हे कुत्र्याच्या शरीराप्रमाणे. आपल्या अवतीभोवती अनेक कुत्रे आहेत. काही ध्येय, काही टार्गेट असते का कुत्र्यांचं? काहीच नाही. फिरत भटकत राहतात ते इकडे तिकडे. कुठं जे दिसेल ते खातात, नाही तर हिंडणं सुरूच राहते. ठीक आहे ना? विचाराशिवाय शरीर हे तसं आहे. म्हणून विचारावर ताबा असणं हेच योग्य आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. केवळ शरीराचा जर विचार केला असता आणि शरीराला एवढा जो क्लेश दिलेला आहे, त्रास दिलेला आहे तपश्चर्येच्या मार्गातून, या शरीरानं जर काही स्वर्गप्राप्ती झाली असती किंवा काही ज्ञानप्राप्ती झाली असती तर शरीर अन्नाच्या शुद्धीनं सुद्धा आपलं शरीर पवित्र झालं असतं. ठीक आहे ना? चांगलं चुंगलं अन्न खाऊन खाऊन आपल्या शरीराची शुद्धी झाली होती. अन्नशुद्धीने आपल्याला पावित्र्य लाभलं असतं. शरीराचाच जर विचार करायचा असता, अन्नप्राशन करूनच पावित्र्य लाभलं असतं. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असते. पण त्याचा काय उपयोग? कर्ता कोण मग? हा शरीराचा कर्ता कोण आहे? मन आहे. मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच. ज्या अर्थी शरीराचं पावित्र्य असते त्या अर्थी
करता जो आहे आपलं मन, त्याचंही पावित्र्य असतेच. पण त्याचा काय उपयोग? शरीराला त्रास देऊन त्या मनावर काय होईल? त्याचा काय उपयोग होईल? मनच ताब्यात नसलं आणि शरीराला कितीही त्रास दिला तरी काहीही साध्य होऊ शकणार नाही, त्याचा काहीही उपयोग होऊ शकणार नाही. आणि तेच सिद्धार्थ गौतमांनी अनेक ठिकाणी जाऊन पाहिलं लोकांना की आपल्या शरीराला, देहाला किती त्रास देत आहेत लोक. शरीराला त्रास देतात, पण मनाचं काय? तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर म्हटलेलं आहे, मन नाही निर्मळ काय करील साबण. साबणानं कितीही शरीर स्वच्छ केलं, कितीही सुगंधी द्रव्य लावले, कितीही चांगले कपडे घातले, आणि मनात जर वाईट विचार असतील, मनात जर राग असेल, लोभ असेल, द्वेष असेल, चुगल्या करण्याची सवय असेल, खोटं बोलण्याची सवय असेल, काय फायदा त्या शरीराला शुद्ध आणि चांगलं करून? म्हणून बुद्धाचा, धम्माचा केंद्रबिंदू जे आहे ते आपलं मन आहे. शरीराला त्रास नका देऊ, तर आपल्या मनावर ताबा मिळवा. म्हणून कर्त्यामध्ये सुद्धा पावित्र्य असतेच. त्या कर्त्याला पवित्र करा, शरीराला पवित्र नका करू. त्याला साबण लावा त्या मनाला. शरीराची किती काळजी घेतो आपण. केसही इकडे तिकडे डोक्यावरचं जाऊ देत नाही. दिवसातून कितीतरी वेळा आपण आरसा पाहतो. पण त्या मनाचं काय? जो कर्ता आहे या पूर्ण शरीराचा, तर त्याच्यासाठी काय करतो आपण? तो जसं म्हणेन चालले तसं. 5 इंद्रिय जे त्याला ऑर्डर करतील त्याच्याप्रमाणे ते चाललं मन. तर बुद्धांच्या लक्षात आलं, सिद्धार्थ गौतमाच्या, की त्याला आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, विचारांवर ताबा मिळवला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. स्वतःच्या शरीराबद्दल म्हणतात नाही का, की ज्या शरीराची शक्ती नष्ट झाली, 6 वर्ष तपश्चर्या केली, भूक, तहान आणि थकवा यांनी जे शरीर गळून गेलं आहे, आणि त्या थकव्यामुळे काय झालं, मन शांत राहिलेलं नाही. मनच शांत राहिलेलं नाही तर त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी, कुठलीही गोष्ट, मन शांत पाहिजे. हा एक निसर्गाचा नियम आहे. मन शांत असलं तर तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट प्राप्त करू शकता. ठीक आहे नाही. मनच शांत राहिलेलं नाही, शरीर थकलेलं आहे, भुकेलं आहे, तहानलेलं आहे, शक्ती नाही, आणि काय नवीन प्रकाश प्राप्त होऊ शकेल? म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर त्यांची एक पद्धत होती. थकलेल्याला, भुकेलेल्याला कधीही धम्म त्यांनी सांगितलं नाही. बुद्धाची पद्धत होती की समोरच्या माणसाची परिस्थिती पाहून त्याला धम्म त्यांनी दिलेला आहे. उपाशी राहून लोकांना धम्म नाही दिला. ज्याला ते ओळखत असत त्याला कशाची गरज आहे. आता किस्सा गौतमीचं उदाहरण घेऊ शकतो आपण. ते मेलेलं मूल घेऊन बुद्धाच्या जवळ आली, रडत रडत नाही का. मग बुद्धांना म्हटलं का तिला, तू बस खाली, ते मेलेलं मूल ठेवून दे, मी धम्म सांगतो तुला, तो ऐक, म्हणजे तुला बरं वाटेल. असं नाही केलं बुद्धांनी. तेव्हा तिची मनस्थिती किस्सा गौतमीची धम्म ऐकण्याचीच नव्हती. पहा कसा उपाय बुद्धांनी तिला सांगितला. मग की जा, मुठभर मोहऱ्या घेऊन ये, अशा घरून की ज्या घरी आतापर्यंत मृत्यूच झालेला नाही, अशा घरून मुठभर मोहऱ्या घेऊन ये, मी तुझ्या बाळाला जिवंत करतो. गेली ती वन भटकली वेड्यासारखी. आणि नंतर तिच्या लक्षात आलं की प्रत्येक घरी कोणी ना कोणी मेलेलं आहे. काही लोकांनी तर अशी उत्तरे दिली तिला की जे या पृथ्वीवर जिवंत आहेत ते कमी आहेत, आणि मेलेले आहेत तर या जिवंत लोकांच्या कितीतरी पटीनं मेलेले आहेत. लक्षात आलं तिच्या. असा बुद्धांचा उपदेश असतो. म्हणून जे ध्येय मनाच्या साह्याने गाठावयाचे आहे, ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल. म्हणून जे ध्येय आपल्या मनाच्या साह्यानं आपल्याला गाठायचं आहे,
ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तर तो ते ध्येय कसे काय गाठू शकेल. म्हणून मनाच्या साह्यानंच माझ्या प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे आहे, आणि तेच जर शांत नसेल तर मी ते उत्तर प्राप्त करू शकणार नाही. खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. काय म्हणतात ते? खरी शांती आणि एकाग्रता कशानं प्राप्त होते आपल्याला? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीने. शारीरिक गरजा जर आपण पूर्ण केल्या तरच आपल्याला खरी शांती आणि एकाग्रता प्राप्त होऊ शकते. उपाशी राहून नाही होऊ शकत, नाही का? खरी शांती आणि शरीराच्या ज्या ज्या काही गरजा असतील, भूक असेल, तहान असेल, झोप असेल, ह्या गोष्टी जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हाच खरी शांती आणि एकाग्रता आपल्याला प्राप्त होते. असं सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आलं आणि सिद्धार्थ गौतमांनी ठरवलं की आता ही तपश्चर्या इथं बंद केली पाहिजे, आपण सोडून दिली पाहिजे. असा विचारच सुरू होता. तर तेवढ्यात एक फार सुंदर प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडला की त्यावेळी उरुवेला येथे शेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. श्रीमंत गृहस्थ होता शेनानी, आणि सुजाता नावाची त्याला एक मुलगी होती. आणि त्या मुलीनं, शेनानीची मुलगी सुजाता हिनं एका वटवृक्षाला नवस केला होता. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड, त्याला नवस केला होता. आणि तिला मुलगा झाल्यास, जर तिला मुलगा जर झाला तर दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. ती गरोदर असताना तिनं नवस केला, जर मला मुलगा जर झाला तर मी दरवर्षी या वडाच्या झाडाची पूजा करीन आणि माझा नवस फेडत जाईन, असा तिनं नवस केला. आणि तिची इच्छा पूर्ण झाली, तिला पुत्रप्राप्ती झाली. आणि तिची इच्छा पूर्ण झाल्यावर मग तिने पन्ना नावाची तिची दासी होती, त्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले की जाय, आपल्याला नवस करायचा आहे तर आपण दरवर्षी जिथं नवस करत असतो ती जागा स्वच्छ करून ये, नवस फेडण्याची तयारी कर त्या झाडाखाली जाऊन. मग ही पन्ना त्या झाडाखाली स्वच्छता करायला त्या ठिकाणी गेली. आणि त्या वटवृक्षाखाली ती जेव्हा गेली तेव्हा सिद्धार्थ गौतम तिला त्या वटवृक्षाखाली बसलेले दिसले. जंगलातलं ते ठिकाण होतं, पण तिथं नवस करायची ती सुजाता. तर त्या दाट जंगलामध्ये, निर्जन त्या जंगलामध्ये, त्या वटवृक्षाखाली शरीराचा सापडा झालेलं सिद्धार्थ गौतमाचं शरीर तिला दिसलं. आणि गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटलं की ही काही साधीसुधी व्यक्ती, कारण सांगाडाच होता सगळा पण जिवंत होता. तर तिला वाटलं की तो वृक्षदेवच अवतरलेला आहे, की हा वटवृक्षाची जी देवता आहे ती देवताच इथं झाडाखाली येऊन बसलेली आहे, असं त्या पन्नाला वाटलं. आणि ती धावतच राजमहालात गेली आणि सुजाताला सांगितलं की आज आपल्या नवस फेडण्याच्या दिवशी तिथं प्रत्यक्ष वटवृक्षाची देवता अवतरलेली आहे आणि आपण चाल तिची पूजा करूया. सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. सोन्याच्या पात्रामध्ये सुजातानं स्वतःच्या हातानं बनवलेली खीर सिद्धार्थ गौतमाच्या पुढे नेऊन ठेवली. आणि तेव्हा सिद्धार्थ गौतमाच्या डोक्यात काय विचार सुरू होते आपण आता पाहिलेले, की शरीराला क्लेश देऊन, शरीराला त्रास देऊन काहीच प्राप्त होणार नाही. शरीर जो करता चालवते ते मन आहे, त्या मनाला ताब्यात ठेवावं लागेल. ते मन जे विचार करते त्या विचारांना ताब्यात ठेवावं लागेल. म्हणून शरीराला त्रास देऊन काही होत नाही असे विचार सुरू होते. आणि तेवढ्यात सुजातानं स्वतःच्या हातानं शिजवलेलं अन्न सोन्याच्या पात्रात तिनं सिद्धार्थ गौतमाला दान केलेलं आहे. आणि तिनं पूजा वगैरे केली सिद्धार्थ गौतमाची, त्या देवतेची, आणि ती घरी निघून गेली. आणि नंतर सिद्धार्थ गौतमांनी डोळे उघडले आणि ते पात्र घेऊन
सिद्धार्थ गौतम नदीच्या काठावर गेले, निरंजना नदीच्या काठावर. आणि त्या काठावरचं जे ठिकाण आहे, कोणी गेलं असेल तिकडे बुद्धगयाला, तर सुप्पतीर्थ नावाचा घाट आहे नदीचा. त्या घाटाचं नाव आहे सुप्पतीर्थ. नावाच्या घाटावर प्रथम सिद्धार्थ गौतमाने आंघोळ केली. आंघोळ केल्यावर थोडं ताजंतवानं त्यांना वाटायला लागलं आणि नंतर ते सोन्याच्या पात्रातली खीर सिद्धार्थ गौतमानं प्राशन केली आणि याप्रमाणे त्याची वैराग्याची कसोटी समाप्त झाली. सोडून दिलं त्यांनी ते तपश्चर्या करणं, वैराग्य करणं, त्याच्यात काहीच प्राप्त झालेलं नाही. आता अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानं केल्यानंतर तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे, ही तपश्चर्या गौतमानं सोडून दिल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले जे 5 तपस्वी होते, ते परिव्राजक होते, ते त्याच्यावर रागावले की यानं तपश्चर्या भंग केली, सोडून दिली तपश्चर्या सिद्धार्थ. त्याच्यावर ते रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून चालले गेले तिथं, ते 5ही परिव्राजक. कारण नियमाचा भंग केला होता सिद्धार्थ गौतमाने, सोडून दिली अर्धवट तपश्चर्या. म्हणून ते त्याच्यावर रागावले 5 परिव्राजक आणि तिरस्काराने ते त्याला सोडून निघून गेले. अशा प्रकारे वैराग्याची कसोटी त्यांनी सोडून दिलेली आहे. आणि 6 वर्षानंतर भरपूर अन्न, 6 वर्षाच्या नंतर भरपूर अन्न म्हणजे सुजातानं दिलेली खीर होती, ती प्राशन करून ते ताजेतवाने झालेले आहे. तर 3रा भाग या ठिकाणी संपलेला आहे आणि 4थ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. एक प्रकरण होते आपल्याला 4थ्या भागातलं, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. आपल्या मनात विचार करायचा की गृहत्यागापासून सिद्धार्थाने काय 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 केलेलं आहे आणि आता येऊन सगळे तपश्चर्या वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे, अन्नप्राशन केलेलं आहे आणि नव्या मार्गाची दृष्टी काही सापडते का, यासाठी सिद्धार्थ गौतमाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. भाग 4, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नव्या प्रकाशासाठी चिंतन. पहिलं प्रकरण, अन्नभक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर, अन्नभक्षण करून सिद्धार्थ गौतम ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला की आतापर्यंत आपण काय काय अनुभव घेतलेले आहेत. 6-7 वर्ष अनुभव घेतले, त्याच्यावर ते विचार करायला लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. जे जे काही अनुभव त्यांनी घेतले तर सगळे मार्ग अयशस्वी झाले, त्याच्यातून काहीच प्राप्ती सिद्धार्थ गौतमाला झालेली नाही. सांगा आता, 6 वर्ष तपश्चर्या करून आणि त्याच्या अगोदर किती वर्ष फिरले असतील ते, वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या रुचीकडे शिक्षण त्यांनी घेतलं, एवढी मोठी तपश्चर्या केली, शरीर खराब करून घेतलं, याच्यापेक्षा कोणतं अपयश पाहिजे माणसाला? एखादा माणूस असता तर ते जाऊ दे तिकडे, काही शोध नाही लावायचा आणि काही ज्ञानप्राप्ती नाही करून घ्यायची, तर मरता मरता वाचलो कशी तरी, ते सुजाता आली आणि खीर पाजली. खूप मोठं अपयश आहे. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. एवढं मोठं भयानक अपयश होतं, एवढं मोठं अपयश होतं की कोणीही त्या ठिकाणी दुसरा माणूस असता तर त्यामुळे त्याला पूर्णपणे वैफल्य आले असते. वैफल्य येणे म्हणजे आपण ज्या कामासाठी एवढे टोले घेतलेले आहेत, त्रास सहन केलेला आहे, ते उद्दिष्टच पूर्ण झालं नाही, या गोष्टीची असमाधानाची भावना आहे. अपयश हे आपण सक्सेस नाही झालो आणि अशी आपल्या मनाची अवस्था होणे म्हणजे वैफल्यग्रस्त होणे. आणि कित्येक जण अशाच या अवस्थेतून, वैफल्यग्रस्त अवस्थेतून, म्हणजे जे जे काही प्रयत्न आपण केले त्याच्यात यश मिळालं नाही तर अनेक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अजूनही विद्यार्थी खूप लोक आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतो. ठीक आहे, कशामुळे? वैफल्यग्रस्त झाल्यामुळे, अपयश जीवनात आल्यामुळे. हाच गुण बुद्धाचा इथे आपल्याला शिकायचा आहे. कोणतंही भारी संकट, कोणताही भारी संघर्ष, कितीही वाईट प्रसंग जर आपल्यावर आला, कितीही अपयश आलं तरी डगमगता कामा नये.
वैफल्यग्रस्त होता कामा नये. वाईट वाटेल आपल्याला. सिद्धार्थ गौतमाला सुद्धा त्याचं वाईट वाटलं की आपले एवढे वर्ष वाया गेले, परंतु ते वैफल्यग्रस्त नाही झाले. त्यांनी ते सोडून नाही दिले प्रयत्न, ना आत्महत्या केली. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग, ज्या काही घटना वाईट घडत असतील, तर त्या आपण ठामपणे उभं राहून त्याच्याशी संघर्ष केला पाहिजेत. आपण सामोरं गेलं पाहिजेत त्या प्रत्येक गोष्टीला. शांत चित्तानं सामोरं गेलं पाहिजे. चिंतन केलं पाहिजेत आपण त्याच्यावर की आपल्याला काय अपयश आलेलं आहे, का आपल्यावर संकट आलेलं आहे, याचं चिंतन करून निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. ही एक अप्रत्यक्षपणे सिद्धार्थ गौतमाची आपल्याला शिकवण आहे. त्याला अर्थातच वाईट वाटलं वैफल्यग्रस्त झाल्यामुळे, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. वाईट वाटलं पण तो वैफल्यग्रस्त ते सिद्धार्थ गौतम झाले नाहीत. असमाधानाची की अपयश आपल्याला आलं असं त्यांनी नाही समज. कारण सिद्धार्थ गौतम नेहमी सकारात्मक विचार करणारे होते. माहीत आहेत ना, सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचार करणे ही निसर्गाच्या विज्ञानाची ऊर्जेची शक्ती आहे. सकारात्मक नकारात्मक हे एवढं मोठं जे ब्रह्मांड आहे, एवढं मोठं जे विश्व आहे, त्याचं कनेक्शन आपल्या विचारांशी जोडलेलं आहे. डायरेक्ट सकारात्मक विचारांशी आणि नकारात्मक विचारांशी. जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर निसर्गातली सकारात्मक ऊर्जा तुम्हाला सपोर्ट करते, प्रोत्साहन देते, सकारात्मक विचार करत असाल तर. आणि तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल की मला हे करता येत नाही, मला ते नाही करता येत, मला हे नाही नकारात्मक विचार केला तर निसर्गातली नकारात्मक शक्ती तुम्हाला सपोर्ट करते. आपण ठरवायचं आहे आपल्याला नकारात्मक काहीच करायचं नाही, चांगलाच विचार करायचा. वाईट काहीच चिंतायचं नाही, आपलंही नाही कोणाचंच नाही. ना सुनीचं वाईट चिंतायचं, ना सासूचं वाईट चिंतायचं, कोणाचंच नाही. ठीक आहे नाही. सकारात्मक सोच, सकारात्मक विचार आपला असला पाहिजेत. सकारात्मक पाठबळ आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून अशी सकारात्मकता सिद्धार्थ गौतमाजवळ होती. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटत होती की सकारात्मक मार्ग नक्कीच सापडेल आपल्याला. एखादा मार्ग असा सापडेल आपल्याला की आपल्या पूर्ण समस्या दूर होऊन जातील, अशी आशा सिद्धार्थ गौतमाला नेहमी वाटत होती. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्न पडले. सिद्धार्थ किती वर्षापासून पोटभर अन्न शरीरात गेलं, आंघोळ केली किती वर्षापासून, आणि त्याच पहिल्या रात्री ज्या दिवशी ते भोजन केलं त्या रात्री 5 स्वप्न सिद्धार्थ गौतमांना पडली. आणि जेव्हा तो जागा झाला त्या स्वप्नातून, तेव्हा स्वतःशीच विचार करायला लागला की आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार, असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. स्वतःच अर्थ लावला स्वप्न की आपल्याला गॅरंटीनं ज्ञानप्राप्ती होणार आहे. पक्का संकल्प केला, पक्का निश्चय केला. असा त्या 5 स्वप्नांचा अर्थ त्यांनी काढला की आपल्याला ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि मन बळकट झालं. मग त्यांचं धीर आला, आशा पल्लवित झाल्या की आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल. पण कशाच्या भरोशावर? स्वप्नांच्या अर्थाच्या भरोशावर. ही 5 प्रकारची स्वप्ने कोणती होती ते आपण पाहूया थोडक्यामध्ये, नाही का. फार सुंदर स्वप्न. आणि म्हणूनच त्या स्वप्नांचा अर्थ त्यांनी काय केलेला आहे की आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल यासाठीच लावलेला. पहा, सिद्धार्थ गौतमाला जे 5 स्वप्न पडलेले आहेत, पहिलं स्वप्न जे आहे त्यांचं, हे ग्रंथामध्ये नाही दिलेले, ते पहिलं स्वप्न जे आहे त्यांचं की पहिल्यांदा पहिल्या स्वप्नात त्यांना काय वाटलं की ही संपूर्ण जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी माझा बिछाना आहे. आणि या पृथ्वीवरील हिमालय पर्वत जो आहे तो पर्वत म्हणजे माझी उशी आहे. एवढी मनाची विशालता त्यांची स्वप्नामध्ये त्यांनी पाहिली की एवढं बुद्धाचं शरीर मोठं झालं, नाही का. ही संपूर्ण पृथ्वी माझा बिछाना आहे, म्हणजे झोपण्याचा बिछाना आहे. आणि हिमालय पर्वत उत्तरेकडे आहे, ते माझी उशी आहे, उत्तरेकडे डोकं. असं हे पहिलं स्वप्न आहे. तर स्वप्न ही विशाल पृथ्वी हा त्यांचा बिछाना होती.
आणि पर्वतांचा राजा हिमालय त्यांची उशी होती. त्यांचा डावा हात पूर्व समुद्रात होता आणि उजवा हात पश्चिम समुद्रात होता आणि दोन्ही पाय दक्षिण समुद्रात पसरलेले होते. एवढं सिद्धार्थाच्या गौतमाच्या शरीर भव्य दिव्य झालं होतं पहिल्या स्वप्नात. आणि या स्वप्नाचा अर्थ सिद्धार्थ गौतमांनी काय काढला की हे स्वप्न दर्शवत होते की सिद्धार्थ गौतम यांना सर्वोच्च आणि परिपूर्ण असे बुद्धत्व म्हणजेच परम ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, असा अर्थ त्यांनी काढला सिद्धार्थ. दुसरं स्वप्न जे आहे, दुसरं स्वप्न काय पडलं त्यांना की ते झोपलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून गवत उगवलेलं आहे, बेंबीमधून गवत फुटलं आणि त्यांच्या नाभीतून तिरिया नावाच्या गवत वेलीचा एक अंकुर वर आला. त्या गवताचं नावसुद्धा दिलेलं आहे, तिरिया नावाचं गवत आहे. त्या गवत वेलीचा एक अंकुर वर आला नाभीतून आणि तो थेट आकाश आणि ढगांना स्पर्श करेपर्यंत वाढत गेला. एवढा मोठा झाला तो वेल. कुठपर्यंत टेकला तो? आकाश आणि ढगांना स्पर्श करेपर्यंत वाढत गेला. याचा अर्थ काय लावला सिद्धार्थांनी? याचा अर्थ असा होता की बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ते आर्य अष्टांगिक मार्ग शोधून काढतील. हे आपल्याला बुद्धत्व प्राप्त झाल्यावर आपण आर्य अष्टांगिक मार्ग शोधून काढतील आणि त्याची उत्तम घोषणा सर्व मनुष्य आणि देवांपर्यंत ते करतील, असा या दुसऱ्या स्वप्नाचा अर्थ आहे. की अष्टांगिक मार्ग शोधून काढतील आणि त्याची उत्तम घोषणा करून सर्व मनुष्य आणि देवापर्यंत ते मार्गदर्शन पाठवतील. तिसरं स्वप्न, तिसऱ्या स्वप्नामध्ये त्यांना किडे दिसले, पांढऱ्या रंगाचे असंख्य किडे दिसले, परंतु ते किडे विशिष्ट प्रकारचे होते. त्या किड्यांचं शरीर पांढरं होतं आणि डोके काळे होते. पांढरे शरीर आणि काळे डोके असलेले किडे त्यांच्या पायापासून तर गुडघ्यापर्यंत त्या किड्यांनी त्यांचं शरीर झाकून टाकलं. पायापासून तर गुडघ्यापर्यंत पूर्ण ते किडेच किडे, शरीर पांढरं आणि डोके काळे. याचा काय अर्थ काढलेला आहे? पांढरे वस्त्र परिधान केलेले अनेक गृहस्थ म्हणजे सामान्य लोक बुद्धाला शरण जातील आणि त्यांचे उपासक बनतील, असा या स्वप्नाचा अर्थ आहे. सामान्य लोक, किडे, ते सगळे बुद्धाला शरण जातील. पांढरे शुभ्र कपडे घालून, नाही का, पांढरे वस्त्र. म्हणून बुद्धाच्या परंपरेमध्ये पांढरी साडी, पांढरे कपडे आपण घालतो. चौथं स्वप्न, चौथ्या स्वप्नामध्ये त्यांना 4 रंगाचे पक्षी दिसले. 4 रंगाचे पक्षी कोणकोणत्या? आणि ते 4 दिशांकडून आले. ते पक्षी 4 दिशांकडून, निळे, पिवळे, लाल व पांढरे पक्षी हे 4ही दिशाकडून आले आणि त्यांच्या पायाशी पडले. त्यांच्या पायाजवळ येऊन ते पक्षी पडले. निळे, पिवळे, लाल आणि पांढरे पक्षी येऊन त्यांच्या पायाशी पडले आणि ते पायाशी पडल्यावर पूर्णपणे पांढरे झाले. त्या पक्ष्यांचा रंग बदलून तो पांढरा झाला. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या 4 वर्ण होते. जी समाज व्यवस्था होती ते 4ही वर्ण आणि जातीमधील म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4ही जातीचे लोक, 4ही वर्ण, या 4ही जातीतील लोक त्यांच्या धम्मात येऊन प्रव्रज्या म्हणजे भिक्षू बनतील. 4ही वर्णातले लोक ते प्रव्रज्या स्वीकारतील आणि बुद्धाचे शिष्य होतील आणि भिक्षू होतील आणि मुक्ती पावले आणि त्यांना मुक्तीसुद्धा मिळेल. या 4ही वर्णातील जे काही लोक आहेत ते लोक बुद्ध धम्मात येतील आणि त्यांना मुक्ती प्राप्त होईल. असं हे चौथं आणि 5वं जे स्वप्न आहे ते स्वप्न आहे एक खूप मोठा डोंगर त्यांना दिसला आणि त्या डोंगरावर विष्ठा अंथरलेली होती. घाण, माणसांची, जनावरांची, पशुपक्ष्यांची, पूर्ण घाणानं ते डोंगर तयार झालेला होता तो. आणि त्याच्यावर बुद्ध चालत आहेत. त्या घाणीतून ते चालत आहेत.
परंतु त्या घाणीचा एक कणसुद्धा त्यांच्या शरीराला स्पर्श होत नव्हता. कुठलीही घाणीचा कणही त्यांच्या शरीराला लागत नव्हता. ते विष्ठेच्या मलगंदगीच्या एका मोठ्या डोंगरावर चालत होते, परंतु त्या विष्ठेचा एक थेंब किंवा डागही त्यांच्या शरीराला किंवा पायाला स्पर्श करू शकला नाही. ते पूर्णपणे स्वच्छ राहिले त्या घाणीतून चालून. याचा अर्थ असा होतो की बुद्ध झाल्यानंतर त्यांना चीवर म्हणजे वस्त्र, अन्न, निवास आणि औषधे यासारख्या अनेक भौतिक गोष्टींची मुबलक भेट मिळेल. कोणी त्यांना चिवरदान देईल, कोणी त्यांना भोजनदान देईल, कोणी त्यांना विहार दान करेल, कोणी त्यांना आपला आम्रवन उद्यानं दान करेल, कोणी त्यांना औषधं देईल. अशा अनेक गोष्टी त्यांना प्राप्त होतील, पण ते त्या कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकता अनासक्त भावनेने त्यांचा वापर करतील. फक्त त्याच्यावर मालकी हक्क दाखवणार नाहीत. ते फक्त त्याचा वापर करतील, त्या गोष्टींमध्ये ते अडकणार नाहीत. आणि ही सर्व स्वप्न बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर पूर्ण झालेली आहेत. आपणही जर याच्यावर चिंतन केलं तर याचा उलगडा आपल्याला, आपण बुद्धांच्या जीवनात पाहिलं की मोठ्या मोठ्या राजे लोकांनी काय दिलेलं आहे? दान दिलेलं आहे. विहार, उद्यानं, अन्नदान, चिवरदान सगळं. पण बुद्ध ते घेऊन मिरवलं का त्यांनी? नाही. तर तेवढ्याच पुरता त्याचा वापर केला त्यांनी. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या ह्या आपल्यालाही मिळतात, आणि आपण त्याच्याच भोवती फिरून राहिलो, गुरफटून गेलेलो आपण त्याच्यात. आणि बुद्धाच्या काळामध्ये त्या वर्णव्यवस्थेमध्ये चारही वर्ण, ब्राह्मणही भिक्षू होते, क्षत्रिय भिक्षू होते, वैश्यही भिक्षू होते आणि शूद्रही भिक्षू होते. आणि एवढा मोठा अर्थ सिद्धार्थ गौतमांनी काढल्यानंतर 5 स्वप्नांचा, आणि गॅरंटी आली, त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्याला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार, असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ काढला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला की भविष्यात काय होईल. आपल्याला भविष्य जाणणं आहे, कशा प्रकारे ज्ञान प्राप्त होईल आपल्याला, काय करावं लागेल आपल्याला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र, ज्या पात्रामध्ये ती खीर आणली होती सोन्याच्या पात्रामध्ये, ते अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला. एवढा आत्मविश्वास, एवढा निश्चय, एवढा संकल्प त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता त्या 5 स्वप्नांच्या अर्थामुळे की ते सोन्याचं पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम, की जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे. म्हणजे पाणी असं इकडे वाहत आहे तर ते पात्र इकडे वाहत जाऊ दे, उलट. जर मला ज्ञानप्राप्ती होत असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, आणि नसेल, ज्ञानप्राप्ती होणार नसेल तर ते खालच्या दिशेने जाऊ दे, म्हणजे जिकडे पाणी वाहत आहे त्या दिशेने. फेकलं ते पात्र, त्यांनी टाकलं त्या नदीमध्ये, निरंजना नदी. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहू लागलं. नदीच्या पाण्यात काही टाकले की जिकडे पाणी जाते तिकडे वाहत जाते भाऊ काही, परंतु हे पात्र उलट्या विरुद्ध दिशेनं वाहू लागलं. काही वेळ ते विरुद्ध दिशेनं वाहत राहिलं आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते पात्र पाण्यामध्ये बुडालं. इथं आपण थांबूया आणि ते पात्र कसं गेलं उलटं ते तुम्ही आज अभ्यास करा, घरी चिंतन करा, आणि उद्या मला सांगा काय अर्थ होतो त्याचा आणि काय अर्थ आपण लावायचा आहे. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवाद्येन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवाद्येन होतु मे जयमङ्गलं. नथी मे शरणं अय्यं
संगो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। साधु साधु साधु। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ। हे करुणा की ज्योति, करुणा के दीपक, करुणा के सागर हो तुम। ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे